नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना मुगाची भजी बनवणार आहोत। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया। आता इथे मी ही मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ ना मी 2 तास चांगली भिजवून घेतली आहे। त्यात घालायचे 3 मी घालणार आहे हिरव्या मिरच्या, 3 लसूणच्या पाकळ्या आणि इथे घालणार आहे आल्याचे 4 तुकडे, घालायचे जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये, सुकत आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। तर आता आपल्याला हे मिक्सरला लावून झालंय, तुम्हाला मी दाखवते कसं लावलंय। एकदम बारीक असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथे आपण हे बाउल मध्ये एका काढून घ्यायचं आहे। तर यात घालायचं आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक करून कढीपत्ता घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर। आता आपण हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि एका साइडने असं फेटून घ्यायचं। आता आपण ना भाजी तळायला सुरुवात करणार आहोत। पहिल्यांदा त्या अगोदर आपण गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि ही कढई गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाली ना की आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। हे ना चांगलं असं ना फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, तरच ना आपली भजी ना चांगली अशी फुगते। तर आता आपल्या इथे ना तेल गरम झालंय। आता आपण भजी तळायला सुरुवात करूया। तर आपण ना दोन्ही साइडनी छान अशी भाजून घ्यायची आहे। आपण एका साइडने भाजून घेतली, आता दुसऱ्या साइडने ना पलटी करायची। तर इथे आपली ना ही मुगाची भजी तयार झाली आहे। मी तुम्हाला ही काढून दाखवते आणि एकदम झटपट अशी होते आणि कमी साहित्यामध्ये। हे बघा, खूपच छान अशी आपली ही भजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।